गुड मॉर्निंग स्टुडंट. कोऑपरेटिव्ह सोसायटीज फायनल अकाउंटचा पुढचा प्रॉब्लेम सुरू करण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपल्या एक्झाम जवळ येत आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुमचे जे मित्र असतील तर मित्रमैत्रिणी त्यांच्यापर्यंत सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून सर्वांना परीक्षेसाठी याचा उपयोग होईल. थँक्यू. लेक्चरला सुरुवात करूया. EY-BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 6 सब्जेक्ट ऍडव्हान्स अकाउंटिंग टॉपिक कोऑपरेटिव्ह सोसायटीज फायनल अकाउंट. कोऑपरेटिव्ह सोसायटीज फायनल अकाउंटचा आज आपण दुसरा प्रॉब्लेम घेतोय. हा प्रॉब्लेम देखील क्वेश्चन पेपर मध्ये आलेला प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन पेपर मधले प्रॉब्लेम घेण्याचा उद्देश असा आहे की जेणेकरून क्वेश्चन पेपर मध्ये कसे प्रॉब्लेम येतात त्याची तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी, म्हणून क्वेश्चन पेपर मधले प्रॉब्लेम घेतलेले आहेत. आधी प्रॉब्लेम समजावून घ्या. हा ऑक्टोबर 2018च्या क्वेश्चन पेपर मधला एक्सटर्नल साठी आलेला जो प्रॉब्लेम आहे तो आपण पाहतोय. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ उद्यमनगर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह परचेस अँड सेल्स सोसायटी. जेव्हा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या ऐवजी कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी येते, म्हणजे परचेस आणि सेल्स सोसायटी येते, तर त्यावेळी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट देखील काढावं लागतं. ट्रेडिंग अकाउंटला कोणताही फॉर्मॅट वगैरे नाहीये. आपण नेहमी काढतो त्याप्रमाणे ट्रेडिंग अकाउंट काढून ग्रॉस प्रॉफिट काढायचं असतं. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. नेहमीप्रमाणे ट्रायल बॅलन्स पासून आपण पोस्टिंगला सुरुवात करणार आणि जेव्हा पोस्टिंग करतोय तेव्हाच ऍडजस्टमेंट पण करणार. पण त्यापूर्वी जे ट्रेडिंगशी रिलेटेड आयटम आहेत ते घेऊन आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करून घेऊया. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट तयार करूया. तर बघा ट्रेडिंगशी रिलेटेड कोणते आयटम आहेत, तर ओपनिंग स्टॉक आहे 1,96,000. त्यानंतर परचेसेस आहेत 31,70,000. सेल्स आहेत 38,10,000. कूली चार्जेस फ्रेट अँड कार्टेज आहेत 80,000 आणि ऍडजस्टमेंट मध्ये क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 2,20,000. एवढ्या इन्फॉर्मेशन वरून अगोदर आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करून घेऊया. वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ उद्यमनगर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह सेल्स परचेस अँड सेल्स सोसायटी. Purchase and Sales Society Limited. Trading account for the year ended 31st March 2015. 4 कॉलम करा, पर्टिक्युलर रुपीज डेबिट अँड क्रेडिट कॉलम आपण केले. आता जेवढे आयटम मी सांगितले होते त्या आधी पोस्टिंग करून ग्रॉस प्रॉफिट काढूया. डेबिट साइडला घ्या टू ओपनिंग स्टॉक 1,96,000. त्यानंतर टू परचेसेस 31,70,000. टू कूली चार्जेस फ्रेट अँड कार्टेज 80,000. क्रेडिट साइडला या बाय सेल्स 38,10,000 आणि बाय क्लोजिंग स्टॉक 2,20,000. क्रेडिट साइडची टोटल करा 40,30,000. डेबिटला मांडा 40,30,000 आणि डेबिटची टोटल मायनस करून ग्रॉस प्रॉफिट येत आहे 5,84,000. आधी आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करून घेतलं आणि हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉसचे जे स्टेटमेंट आहे तर त्या फॉर्मॅटमध्ये कुठेही ग्रॉस प्रॉफिट हा शब्द नाही, त्यामुळे क्रेडिट साइडला शेवटी टाकायचा. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बघा जो 5 नंबरचं हेडिंग आहे लँड इन्कम अँड एक्सपेंडिचर, त्याच्यानंतर टाका ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 5,84,000. याप्रमाणे आपण आधी ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करून घेतला. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचे जे आयटम आहेत ते फॉर्मॅट प्रमाणे पोस्टिंग करूया आणि पोस्टिंग करत असतानाच ऍडजस्टमेंटचे पण इफेक्ट द्यायचे. आधी ऍडजस्टमेंट कोणते बघा. क्लोजिंग स्टॉक त्याचा एक इफेक्ट आपण दिलाय, दुसरा आपण करंट ऍसेटला देणार आहोत. त्यानंतर आउटस्टँडिंग रेंट, रेंटवर ऍडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग रेंट आपण ऍड करणार रेंटमध्ये आणि त्याचा सेकंड इफेक्ट करंट लायबिलिटीजला जाईल. कमिशन पेएबल आहे 10,000. कमिशन मध्ये 10,000 रुपये ऍड पेएबल किंवा आउटस्टँडिंग म्हणून ऍड करणार, त्याचा देखील सेकंड इफेक्ट करंट लायबिलिटीला जाईल. 4,000 रुपये सॅलरी पेड इन ऍडव्हान्स आहे, म्हणजे प्रीपेड आहे. सॅलरी मधून आपण 4,000 लेस करणार आहोत आणि त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला अदर आयटम मध्ये जाईल. नंतर प्रोव्हाइड फॉर ऑडिट फीज 8,000 रुपये. 8,000 रुपयाची प्रोव्हिजन आहे किंवा आउटस्टँडिंग आहे ऑडिट फी, तर 8,000 रुपये आपण ऑडिट फीच्या अंडर आउटस्टँडिंग दाखवणार आणि त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला करंट लायबिलिटीच्या अंडर दाखवणार. त्यानंतर सोसायटी डिक्लेअर 5% डिव्हिडंड ऑन पेड अप कॅपिटल. पेड अप कॅपिटलवर 5% डिव्हिडंड डिक्लेअर केलाय सोसायटीने. कॅपिटल जेवढं आहे त्यावर आपण 5% काढणार, त्याला प्रपोज डिव्हिडंड असं म्हणतात.
जरी त्याचं नाव प्रपोज डिव्हिडंड असलं तरी त्याचा एक इफेक्ट हा अनपेड डिव्हिडंड मध्ये द्यायचा आहे. अनपेड डिव्हिडंड हेडिंगच्या अंडर लायबिलिटी साईडला आधी आपण प्रपोज डिव्हिडंड लिहिणार आणि त्यातून लेस पेड, जेवढा पेड असेल तेवढा लेस करून उरलेला आउटरला दाखवणार. आणि एक इफेक्ट हा डिव्हिडंड प्रपोज्ड आहे म्हणून तो प्रॉफिट मधून द्यावा लागेल, म्हणून प्रॉफिट मधून देखील लेस करायचा. त्यानंतर मी तुम्हाला सांगितले अगोदर त्याप्रमाणे जरी 25% ऍडजस्टमेंट नसली तरी आपल्याला करावी लागते. सोसायटीने ट्रान्सफर केलाय 25% प्रॉफिट फॉर द इयर एंडेड 31/3/2014, म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रॉफिटवर 25% कुठे ट्रान्सफर केलाय? रिझर्व्ह फंडला. मग आपण मागच्या वर्षीचा जो प्रॉफिट आहे त्यावर 25% कॅल्क्युलेट करून तेवढा प्रॉफिट अँड लॉस मधून जे आपण लायबिलिटी साईडला कॅल्क्युलेशन करणार आहे तिथून लेस करणार आणि रिझर्व्ह फंड मध्ये ऍड करणार. अँड ऑल्सो ट्रान्सफर ₹4,000 टू डेव्हलपमेंट फंड, आणि डेव्हलपमेंट फंडला देखील किती ट्रान्सफर केले? 4,000. मग प्रॉफिट अँड लॉसचं जे कॅल्क्युलेशन आहे लायबिलिटी साईडचं तिथून आपण 4,000 रुपये डेव्हलपमेंट फंडचे लेस करणार आणि त्याचा सेकंड इफेक्ट डेव्हलपमेंट फंड रिझर्व्ह फंड अँड अदर फंड मध्ये असणारे त्यामध्ये ऍड करायचे. नंतर अक्रूड इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000 रुपये, म्हणजे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अक्रूड आहे 10,000, हा इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट लाईक इफेक्ट येईल आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला अदर आयटमला दाखवायचं. त्यानंतर प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अँड इक्विपमेंट 10%, 10% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं. फिक्स ऍसेटला फर्निचर अँड इक्विपमेंट घेऊन त्यातून 10% लेस करायचा आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 14 नंबरचा जो आयटम आहे डेप्रिसिएशन आणि ऍसेट त्याच्या अंडर दाखवायचं. याप्रमाणे ऍडजस्टमेंटची इफेक्ट असणार आहे. आपण आता ट्रायल बॅलन्स पासून पोस्टिंगला सुरुवात करूया. फर्स्ट आयटम आहे शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल ह्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीट आपण आखलेला आहे, त्याचा फॉर्मॅट पण अगोदरच लिहिलेला आहे. याप्रमाणे आपण बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2015, कॉलमला नावं दिली 31/3/14, हा प्रिव्हियस इयरचा वापरायचा नाही परंतु आखावा लागतो. इथे तुम्ही नंबरिंगचा कॉलम केलाय, तुम्ही कॉलम न करता डायरेक्ट देखील नंबरिंग टाकलं लायबिलिटीच्या कॉलमला तरी चालेल, सेपरेट कॉलमची आवश्यकता नाही. त्यानंतर लायबिलिटीज, त्यानंतर 31/3/2015 म्हणजे करंट इयरचा कॉलम, 31/3/14 ऍसेट साईडचा प्रिव्हियस इयरचा कॉलम ऍसेट्स आणि 31/3/15 ऍसेट साईडचा करंट इयरचा कॉलम. आता फॉर्मॅट मी अगोदरच लिहिलेला आहे. तर शेअर कॅपिटलच्या अंदर ऑथराइज कॅपिटल नाहीये त्यामुळे डॅश करा आणि इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटल समोर लिहा 1,68,000. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे रिझर्व्ह फंड 30,000 रुपये. रिझर्व्ह फंड आपण रिझर्व्ह फंड अँड अदर फंडच्या अंडर घेणार आहोत. त्यानंतर क्रेडिटर्स फॉर परचेसेस हे करंट लायबिलिटीच्या अंडर घ्यायचे. मग लायबिलिटी साईडला रिझर्व्ह फंड अँड अदर फंडच्या अंडर घ्या रिझर्व्ह फंड 30,000 रुपये. हा ऍड ट्रान्सफरची ऍडजस्टमेंट आपण नंतर करणार आहे. आणि क्रेडिटर्स फॉर परचेसेस घ्या 7 नंबरला. करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजनच्या अंडर क्रेडिटर्स फॉर परचेसेस अमाऊंट मध्ये 20,000. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे प्रॉफिट अँड लॉसचा. एक ओपनिंग बॅलन्स दिलाय 1/4/13चा आणि एक फॉर द इयर दिलाय 13/14चा. हे दोन्ही पण आपण प्रॉफिट अँड लॉसच्या कॅल्क्युलेशनला घेणार आहोत आणि जो 13/14चा प्रॉफिट आहे म्हणजे प्रिव्हियस इयरचा त्यावर 25% आपण रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करणार आहोत. बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला सगळ्यात शेवटचा जो आयटम आहे प्रॉफिट अँड लॉस तिथे घ्या ओपनिंग बॅलन्स 1/4/13चा 8,000 रुपये. ऍड प्रॉफिट फॉर द इयर 80,000 रुपये. 80,000 हा मागच्या वर्षीचा प्रॉफिट आहे. तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर कंसामध्ये 13/14 असं मेन्शन करा. त्यावर आपण 25% रिझर्व्ह काढणार आहोत. ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड 25%. 80,000वर 25% म्हणजे 20,000. मग 80 आणि 8 88,000तून 20,000 गेले, बॅलन्स राहिला 68,000. हा रिझर्व्ह फंड जो आहे 20,000 तो रिझर्व्ह फंड मध्ये ऍड करा. ऍड ट्रान्सफर 25%, 20,000 आउटरला 50,000. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे ओपनिंग स्टॉक. तो ऑलरेडी आपण ट्रेडिंगला घेतलेला आहे, डबल घ्यायची गरज नाही. फर्निचर अँड इक्विपमेंट आपण फिक्स ऍसेटला घेणार आणि त्यावर डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे म्हणून बॅलन्स शीटला या फिक्स ऍसेटचं जे हेडिंग आहे त्याच्या अंडर घ्या फर्निचर अँड इक्विपमेंट इनर कॉलमला 62,000 लेस डिप्रिसिएशन 10% 6,000
लेस करून आउटरला ह्या 55,800 रुपये आणि डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट द्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला 14 नंबरचं जे हेडिंग आहे तिथे डेप्रिसिएशन ऑन फिक्स ॲसेटच्या अंडर ऑन फर्निचर अँड इक्विपमेंट अमाऊंट मध्ये 6,200. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे कंटेनर डिपॉझिट. कंटेनर डिपॉझिट 16,000 रुपये आपण डेबिट साइडला आलाय म्हणून लोन्स अँड ऍडव्हान्सेस जे आहेत त्याच्या अंडर घेणार आहोत आणि त्याच्याच खाली सन्ड्री डेटर्सचं हेडिंग आहे तिथे आपण सन्ड्री डेटर्स घेणार आहोत बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. लोन्स अँड ऍडव्हान्सेस जे आहेत त्याच्या अंडर घ्या कंटेनर डिपॉझिट 16,000 रुपये आणि त्याच्याच खाली 5 नंबरचं हेडिंग आहे सन्ड्री डेटर्स त्याच्या समोर लिहा अमाऊंट 30,000 रुपये. क्लोजिंग स्टॉकचा पण आपण सेकंड इफेक्ट लगेच देऊन घेऊया कारण एक इफेक्ट आपण ट्रेडिंगला दिलेला आहे. करंट ऍसेटच्या अंडर क्लोजिंग स्टॉक 2,20,000 रुपये. नेक्स्ट आयटम आहे आता खर्च आहेत सॅलरी, कमिशन, रेंट अँड टॅक्सेस, पोस्टेज, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स. तर त्यापैकी सॅलरीवर ऍडजस्टमेंट आहे, कमिशनवर ऍडजस्टमेंट आहे, रेंट अँड टॅक्सेसवर ऍडजस्टमेंट आहे, पोस्टेजवर आणि ट्रॅव्हलिंगवर नाहीये. मग आपण पोस्टेज आणि ट्रॅव्हलिंगची अमाऊंट डायरेक्ट त्या हेडिंग समोर लिहिणार आहोत. कमिशनवर पेएबलची ऍडजस्टमेंट आहे, रेंटवर आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट आहे आणि सॅलरीवर पेड इन ऍडव्हान्सची ऍडजस्टमेंट आहे. मग त्याप्रमाणे आपण पोस्टिंग करूया. प्रिंटिंग अँड स्टेशनरी पण आहे 7,000 रुपये त्यावर ऍडजस्टमेंट नाहीये ती डायरेक्ट पोस्टिंग करायची. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या आधी घ्या सॅलरीज अँड अलाउन्सेस टू स्टाफच्या अंडर 1,50,000 रुपये सॅलरीचे दिलेले आहेत ते लेस पेड इन ऍडव्हान्स 4,000 रुपये. 4,000 रुपये लेस करा. 1,50,000तून 4,000 लेस करून आउटरला 1,46,000 रुपये. आता जे पेड इन ऍडव्हान्स आहे त्याचा सेकंड इफेक्ट द्यायचा बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला अदर आयटम मध्ये सॅलरी पेड इन ऍडव्हान्स 9 नंबरला आहे बघा त्याच्या समोर 4,000 रुपये. सॅलरी नंतर घ्या ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस टू स्टाफच्या समोर डायरेक्ट अमाऊंट घ्या 8,000 रुपये कारण त्यावर कोणती ऍडजस्टमेंट नाहीये त्यामुळे ट्रायल बॅलन्स मधली अमाऊंट आपण डायरेक्ट घेतली. त्यानंतर रेंट रेट टॅक्सेस समोर घ्या 23,000 रुपये. ऍड आउटस्टँडिंग 2,000 जे ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले आउटरला 25,000. आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट आपण देणार आहोत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला करंट लायबिलिटीच्या अंडर आउटस्टँडिंग रेंट 2,000. त्यानंतर पोस्टेज अँड टेलिग्राम डायरेक्ट लिहून टाका त्यावर कोणती ऍडजस्टमेंट नाहीये 4,000 रुपये. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी समोर डायरेक्ट अमाऊंट लिहा 7,000 रुपये. पोस्टेज अँड टेलिग्राम 4,000 रुपये, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 7,000 रुपये. आपण ट्रायल बॅलन्स मधले रेंट अँड टॅक्सेस, सॅलरी, त्यानंतर पोस्टेज, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स पोस्टिंग केले. कमिशन राहिलंय, कमिशनवर ऍडजस्टमेंट आहे पेएबलची. कमिशनला हेडिंग नाहीये त्यामुळे ते आपल्याला अदर आयटम मध्ये दाखवावं लागेल. मग अदर आयटम मध्ये या इथे घ्या कमिशन 44,000 रुपये. ऍड पेएबल 10,000 रुपये. आउटरला 54,000. पेएबलचा सेकंड इफेक्ट द्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कमिशन पेएबल 10,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे ट्रायल बॅलन्स मधला डिव्हिडंड पेड. आता डिव्हिडंड पेड जो आहे तो आपण प्रपोज डिव्हिडंड मधून पेड जो आहे तो वजा करणार आहोत. त्यामुळे जी प्रपोज डिव्हिडंडची ऍडजस्टमेंट आहे ती आपण लगेच करून घेऊया. 5% डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे कॅपिटलवर. कॅपिटल आहे 1,68,000. मग 1,68,000वर 5% कॅल्क्युलेट करायचा. इथे बघा कॅपिटल आहे 1,68,000 त्यावर 5% कॅल्क्युलेट करायचा आणि तो आपण वजा करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस मधून. प्रॉफिट अँड लॉस मधून वजा करा लेस प्रपोज डिव्हिडंड लायबिलिटी साइडला लेस प्रपोज डिव्हिडंड कंसात 5% ऑन 1,68,000 अमाऊंट मध्ये 8,400. 68,000तून 8,400 लेस करायचे. आपण लेस नंतर करू. त्याचा सेकंड इफेक्ट येईल अनपेड डिव्हिडंड नावाचे हेडिंग आहे बघा लायबिलिटीला. तिथे लिहा प्रपोज्ड त्याच्या अंडर प्रपोज्ड
8,400 रुपये आणि त्यातून ट्रायल बॅलन्स मधला जो पेड आहे तो वजा करायचा. सपोज एखाद्या प्रॉब्लेम मध्ये पेड नसेल तरी पण लेस पेड शब्द टाकायचे, इथे नील लिहायचं आणि मग फिगर आउटरला घ्यायची. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये पेड दिलेला आहे डिव्हिडंड पेड, मग तो मायनस करा. लेस पेड 7,900, 8,400 तून 7,900 वजा करून आउटरला घ्या 500 रुपये. डिव्हिडंड पेडचा इफेक्ट दिला आपण. त्याचबरोबर ऍडजस्टमेंट पण केली प्रपोज डिव्हिडंडची. त्यानंतर आहे ऍडमिशन फीज. ऍडमिशन फीज ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला, त्याला हेडिंग नाहीये त्यामुळे शेवटचा जो आहे 4थ्या नंबरचा मिसलेनियस इन्कम, त्यात अदर आयटम नावाचं हेडिंग आहे, त्यात घ्या ऍडमिशन फीज 1,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे परचेसेस. त्यानंतर पुली चार्जेस, याचा इफेक्ट आपण दिलेला आहे. इन्व्हेस्टमेंट घ्या बॅलन्स शीटच्या ऍसेटला इन्व्हेस्टमेंट नावाच्या हेडिंगच्या अंडर इन्व्हेस्टमेंट अमाऊंट मध्ये 1,20,000. त्यानंतर आहे सेल्स. सेल्सचा इफेक्ट आपण दिलेला आहे. कॅश इन हँड आणि बँक बॅलन्स. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला पहिलंच हेडिंग आहे, त्याच्या अंडर घ्या कॅश अँड बँक बॅलन्सचं जे हेडिंग आहे त्याच्या अंडर घ्या कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक किंवा बँक बॅलन्स. कॅश इन हँड 2,100, कॅश ॲट बँक किंवा बँक बॅलन्स 2,00,000 रुपये. आणि लास्ट आयटम आहे ट्रायल बॅलन्स मधला, तो म्हणजे डेव्हलपमेंट फंड. तो लायबिलिटीला घ्या, त्यावर ऍडजस्टमेंट आहे. लायबिलिटीला रिझर्व्ह फंड अँड अदर फंडच्या अंडर घ्या डेव्हलपमेंट फंड, इनर कॉलमला 4,000 रुपये. त्यावर ऍडजस्टमेंट आहे बघा, ही ऍडजस्टमेंट नंबर 5. इथे बघा ट्रान्सफर 4,000 टू डेव्हलपमेंट फंड. डेव्हलपमेंट फंड मध्ये 4,000 रुपये ऍड करा. ऍड ट्रान्सफर्ड 4,000, आउटरला 8,000 रुपये. आणि हा कशातून ट्रान्सफर केला आपण, तर प्रॉफिट मधून. म्हणून प्रॉफिट अँड लॉसचं जे कॅल्क्युलेशन आहे इथे जिथे डिव्हिडंड आपण प्रपोज लिहिलाय त्याच्या खालच्या ओळीवर बेस ट्रान्सफर टू डेव्हलपमेंट फंड 4,000 रुपये. आता 68,000तून 8,400 आणि 4,000 वजा करा. बॅलन्स इनरलाच राहू द्या 55,600. आता ऍडजस्टमेंट पैकी कोणत्या ऍडजस्टमेंट राहिल्यात ते चेक करूया. पहिली ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक झालेली ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ऍसेटला करंट ऍसेटच्या अंडर इफेक्ट दिला. आउटस्टँडिंग रेंट आणि कमिशन पेबल. रेंट मध्ये आपण 2,000 ऍड केली, कमिशन मध्ये 10,000 ऍड केले आणि दोन्हीचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटला करंट लायबिलिटीजला दाखवला. सॅलरी 4,000 रुपये पेड इन ऍडव्हान्स होती, तिचा इफेक्ट आपण सॅलरीतून लेस केली आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला अदर आयटम मध्ये दाखवला. ऑडिट फीज राहिलेली आहे 8,000 रुपये. प्रोव्हाइड 8,000 रुपये ऑडिट फी साठी. ऑडिट फीचं जे हेडिंग आहे तिथे आधीची काही अमाऊंट नाहीये, पण आता ही ऍडजस्टमेंट मध्ये आली म्हणजे प्रोव्हाइड म्हणजे आउटस्टँडिंग आहे, म्हणून आउटस्टँडिंग हा शब्द ऑडिट फीच्या अंडर अमाऊंट मध्ये 8,000 आणि त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजनच्या अंडर घ्या आउटस्टँडिंग ऑडिट फीज 8,000 रुपये. आउटस्टँडिंग ऑडिट फीज 8,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट ही झालेली आहे. 5% आपण डिव्हिडंड डिक्लेअर केला, 25% रिझर्व्हला ट्रान्सफर केले आणि 4,000 रुपये डेव्हलपमेंट फंडला ट्रान्सफर केले. शेवटची ऍडजस्टमेंट डेप्रिसिएशनची पण झालेली, फक्त एक ऍडजस्टमेंट राहिली. अक्रूड इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000 रुपये. त्याचा इफेक्ट द्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला इंटरेस्ट रिसिव्ह जे नाव आहे त्याच्या अंडर ऑन इन्व्हेस्टमेंट शब्द आहे बघा, त्याच्या समोर त्याच्या खाली अक्रूड आणि अमाऊंट मध्ये 10,000. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला अदर आयटम मध्ये अक्रूड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000 रुपये. ऍडजस्टमेंट संपल्या, आता क्लोज करायचंय. आपण ऑलरेडी ग्रॉस प्रॉफिट इथे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिला होता 5,84,000 रुपये. आता आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे ते आधी क्लोज करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघा क्लोज केलंय. क्रेडिट साइडची टोटल केली, स्क्रीन मिनिमाइज केली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. ऍट अ टाइम तुम्हाला हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिसतंय बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साइडची मी टोटल केलेली आहे 10,000, 1,000 आणि 5,84,000 यांची बेरीज करा. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडची टोटल येते 5,95,000 रुपये. डेबिटला मांडा 5,95,000. त्यातून डेबिट साइडचे जे आयटम आहेत 1,46,000, 8,000,
25,000, 4,000, 7,000, 8,000, 6,200 आणि 54,000 वजा करून जो बॅलन्स येतोय तो म्हणजे नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन तो आलेला आहे 3,35,800. तो आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या कॅल्क्युलेशन मध्ये ऍड करा. ऍड प्रॉफिट फॉर द इयर 3,35,800. इथे तुम्ही कंसामध्ये जे आपलं करंट इयर आहे ते मेन्शन करू शकता. 2014-15 म्हणजे लक्षात येईल. ते मेन्शन करा. 2014-15चा आहे हा प्रॉफिट 3,35,800. ऍड करून आउटरला घ्या 3,91,400. आधीचा जो बॅलन्स होता तो होता 55,600. त्यामध्ये आपण 3,35,800 ऍड केलेले. ऍड करून आउटरला 3,91,400. आता बॅलन्स शीट टॅली करा. बॅलन्स शीटची ऍसेट साइड आणि लायबिलिटी साइड यांची बेरीज करून बॅलन्स शीट टॅली होते 6,57,900 रुपयांना. बॅलन्स शीट टॅली करा. बॅलन्स शीटची जी टॅली टोटल आहे ती टॅली टोटल येते 6,57,900 रुपये. दोन्ही साइड 6,57,900 ला टॅली झालेले आहे. इथे आपला कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंटचा 2 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो कम्प्लीट झालेला आहे. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट पण काढावं लागलं होतं. आधी ग्रॉस प्रॉफिट आपण काढला, तो ट्रान्सफर केला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं. त्यानंतर बॅलन्स शीट तयार केलेली. इथे आपला 2 नंबरचा प्रॉब्लेम कम्प्लीट झालाय कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंट.